तर आज स्वामी विवेकानंद यांची 161वी जयंती आहे आणि या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर राजेश सर्वज्ञ, संस्थापक विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशन आणि विवेकानंद विचार प्रसारक अशी त्यांची ओळख आहे। नमस्कार राजेशजी। नमस्कार। स्वामी विवेकानंद यांची आज 161वी जयंती आहे आणि याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाशिक दौऱ्यावर येत आहेत। तर कोणकोणते असे विचार आहेत स्वामी विवेकानंद यांचे की ते घराघरापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत? सर्वात प्रथम म्हणजे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे स्वामी विवेकानंदांचे असीम भक्त आहेत। त्यांच्या जीवन आणि कार्यातून प्रेरणा घेऊनच नरेंद्र मोदीजींनी स्वतःचं राजकीय आणि सामाजिक जीवन सुरू केलं आणि पुढे घेऊन गेले आणि आज या पदापर्यंत ते पोहोचलेले आहे। दुसरं, स्वामी विवेकानंद हे युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात आणि आज नॅशनल युथ फेस्टिवलचं उद्घाटन मोदीजींच्या हस्ते स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी होत आहे। नाशिकमध्ये जी प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे, अशा भूमीमध्ये, नाशिक भूमीमध्ये हे नॅशनल युथ फेस्टिवल विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्घाटन होत आहे। हा एक सुवर्णयोग आहे। महाराष्ट्राला याचा सन्मान मिळाला आहे, त्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करतो। आणि स्वामी विवेकानंद हे युथ आयकॉन होते, तरुणाईच्या गळ्यातले ताईत होते, त्याचबरोबर ते विज्ञानवादी होते, ते समाज सुधारक होते, ते महिला आणि शिक्षणाच्या बाजूचे होते। महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत, महिलांचं शिक्षण झालं पाहिजे, शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, विज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे आणि तरुणांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवून आपल्या भारतीय वैदिक विचारांनी जग पादाक्रांत करावं, विश्वविजयी व्हावं, अशा प्रकारचे प्रेरणादायी विचार स्वामी विवेकानंदांची होते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। माननीय नरेंद्र मोदीजी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार त्यांच्या या पदावर बसून करतायत आणि यामुळे समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मकता आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार होतो आहे। जी जी, या दौऱ्याचा जो परिणाम आहे, नाशिकच्या दौऱ्याचा परिणाम विवेकानंदांचे विचार घरोघरी पोहोचवायला होईल का आणि तो कशा पद्धतीने? मला वाटतं पंतप्रधान पदावर बसलेले व्यक्ती ज्यावेळेस अशा प्रकारच्या सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात, तर तो विचार सर्वदूर महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये हे इंटरनेटचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे आणि सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जगभरामध्ये हे विचार माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून हे जाणार आहेत आणि यामुळे करोडो लोक या विचारांशी आज जोडले जातील असा मला विश्वास आहे। जी, याच अनुषंगाने मला तुम्हाला अजूनही विचारायचं की आजचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वासमोरची आव्हानं कोणकोणती आहेत? आजचं जे हिंदुत्व आहे ते सर्वसमावेशक हिंदुत्व आहे। पूर्वी हिंदुत्व हे सवर्ण समाजापुरतं मर्यादित होतं, आज हे हिंदुत्व बहुजनांचं आहे, आदिवासींचं आहे। हे हिंदुत्व शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेलं हिंदुत्व आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाला जनमानसामध्ये मान्यता मिळाली आहे असं मला वाटतं। जी, अगदीच। मग अशा परिस्थितीमध्ये आज जर स्वामी विवेकानंद असते तर आपल्याला वेगळं काय दिसलं असतं? मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद आज आपल्यामध्ये, स्वामी विवेकानंदांच्या विचार घेऊन, हृदयामध्ये विचार घेऊन जे समाजामध्ये काम करतायत, अशा सर्व लोकांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद आज समाजामध्ये आहेत। नरेंद्र मोदी जे काम करतायत ते एक विवेकानंदाचंच काम करतायत। अशा प्रकारचे शेकडो लोक आहेत देशामध्ये, हजारो लोक आहेत जे विवेकानंदांचा विचार घेऊन काम करतायत आणि विवेकानंद हे अशा लोकांच्या माध्यमातून समाजामध्ये जिवंत आहेत। जी, अगदीच। राजेशजी, संपूर्ण युवा वर्गामध्ये म्हणजे ज्यांच्या केवळ नावानेच चैतन्य निर्माण होतं असे स्वामी विवेकानंद आहे, आज त्यांची जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस आपण युवा दिन म्हणून साजरा केला जातो। युवा वर्गाने याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की युवा वर्ग जो आहे भारतातला आज जग पादाक्रांत करण्यासाठी तयार आहे। आपण सॉफ्टवेअर मध्ये, माहिती तंत्रज्ञान मध्ये जगात आपण लीडर्स आहोत आणि भारतीय तरुण IITच्या माध्यमातून, IIMच्या माध्यमातून जगभरातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये उच्च पदस्थ पदावर
जागतिक कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ पदावर भारतीय लोक पोहोचले आहेत आणि अशा प्रकारे भारताचा प्रभाव वाढला आहे. भारताच्या विचारांचा, भारतीय वैचारिकतेचा, भारतातल्या भगवद्गीता आणि वेदांमधल्या आणि उपनिषद मधल्या विचारांचा प्रभाव जगात दिवसेंदिवस वाढत आहे. योगाला जगमान्यता मिळत आहे आणि भारतीय लोकांनी आपल्या मेहनतीने, आपल्या ज्ञानाने आणि आपल्या निष्ठेने, चिकाटीने आणि मेहनतीने जगामध्ये आपला ठसा उमटवला आहे आणि भारताचा सन्मान वाढवला आहे. जी, अगदीच योगाविषयी सुद्धा आपण म्हटलेलं आहे. खरं तर साहित्य, संगीत, कला, तत्वज्ञान, योग या सगळ्या क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर विशेष रस असणारे स्वामी विवेकानंद होते आणि शिवाय पाश्चात्य आणि भारतीय धर्माशी देखील ते जोडले गेले होते. शिकागो येथे त्यांचं जे सर्वधर्म परिषदेमध्ये भाषण झालं ते भाषण खरं तर अजरामर झालेलं आहे. त्या संदर्भात जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी 1893 मध्ये सर्वधर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893 ला जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये भारतीय तत्वज्ञान, भारतीय मूल्य याचा जगामध्ये पहिल्यांदाच परिचय झाला आणि तो स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून झाला. आणि तो विचार हा सर्वसमावेशक विश्वबंधुत्वाचा विचार होता, मानवतेच्या कल्याणाचा विचार होता आणि भारतीय आणि वैदिक विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे सर्वसमावेशक आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, हिंसेच्या विरोधात आहेत, सहिष्णू आहेत आणि मानव कल्याणासाठी काम करणारे आहेत. आणि भारतीय संस्कृतीने जेव्हा जेव्हा एखादा समाज हा संकटामध्ये सापडला गेला, त्या समाजाला, त्या संस्कृतींना आश्रय देण्याचं काम हे भारतीय संस्कृतीने केलं आहे. ते ज्यू असोच किंवा पारसी असोच किंवा तिबेटियन असोत किंवा अशा प्रकारचे तत्सम समाजामधले, जगामधले वेगवेगळे समाज घटक असो, सांस्कृतिक घटक असो, अशा सर्वांना आसरा देण्याचा, पोषण करण्याचा, त्यांचं संगोपन करण्याचा, त्यांची सस्टेनेबिलिटी जी आहे, त्यांच्या कल्चरची, त्यांच्या धर्माची, त्यांच्या मूल्यांची, ते करण्याचं काम हे भारतीय संस्कृतीने केलं आहे. जी, अगदीच. राजेशजी, स्वामी विवेकानंद यांचं जीवनचरित्र काही जणांनी मांडलंय, जसं की स्वामी जगदीश्वरानंद यांनी देखील लिहिलेलं आहे स्वामी विवेकानंद आणि आधुनिक भारत नावाने. शिवाय स्वामी निखिलानंदांनी देखील विवेकानंदांसंदर्भात त्यांच्या जीवनचरित्र मांडलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांच्यावरती लिहिल्या गेलेल्या साहित्याबद्दल तुमचं विश्लेषण? स्वामी विवेकानंदांनी जी स्वतः एक पत्र लिहिली होती आणि जी स्वामी विवेकानंदांनी भाषणं केली होती, ज्यावेळेस ते सर्वधर्म परिषदेत त्यांनी जग पादाक्रांत केलं, विश्वविजयी झाले आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये, युरोपियन जगतामध्ये, अमेरिकेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये 3 वर्ष राहून पहिल्या फेरीमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये व्याख्यानं दिली. त्यानंतर जेव्हा ते भारतात आले, कोलंबो टू अल्मोडा असा त्यांनी प्रवास केला आणि तिथे वेगवेगळी भाषणं दिली, व्याख्यानं दिली तरुणांसमोर, समाजासमोर. त्याचे जे कोलंबो टू अल्मोडा म्हणून एक पुस्तक आहे, ते अतिशय प्रेरणादायी आहे. अँड कॉल टू द नेशन म्हणून एक छोटं पुस्तक आहे, विवेकानंदांचं भारतीय तरुणांना जे साथ घातलेली आहे, ते एक छोटं पुस्तक आहे. अशा प्रकारची बरेच पुस्तकं आहेत, विवेकानंदांची पत्र आहेत, विवेकानंदांनी लिहिलेले साहित्य, त्यांनी विदेशामध्ये दिलेले व्याख्यानं, त्यांनी भारतात दिलेली व्याख्यानं, या सर्वांचे जे पुस्तकं आहेत हे सर्व प्रेरणादायी आहेत. तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, तुमच्यामधला आत्मविश्वास वाढवणारी, तुमच्याबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान वाढवणारी अशी ही लिखाणं आहेत आणि ती नेहमी सर्वांनी वाचली पाहिजेत आणि त्यातून नवीन ऊर्जा घेतली पाहिजे. जी, अगदीच राजेशजी. आणि याच अनुषंगाने मी अजूनही एक प्रश्न विचारेन, ते म्हणजे स्वामी विवेकानंद वाचन आणि स्वामी विवेकानंद हे एक वेगळंच नातं होतं. आजचा जो युवा वर्ग आहे, वाचनामध्ये कुठेतरी कमतरता भासते आहे, कारण आपण सगळ्याच बाजूने बघितलं तर डिजिटल जगाकडे वाटचाल करतो आहे, तर वाचन, पुस्तक घेऊन वाचन हे फार कमी प्रमाणात केलं जातं. तर या संदर्भात तुम्ही युवा वर्गाला कसं मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की आजचा युवा हा पूर्वीपेक्षा 10 पट जास्त वाचतो, परंतु तो व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर वाचतो. वाचनाची ही वाढलेली आहे, सवय वाढलेली आहे, पण पुस्तकं हातात घेऊन वाचण्याची सवय कमी होत आहे. अगदी. परंतु मला असं वाटतं की वाचनामध्ये आपल्या मेंदूमध्ये आपण डस्टबिन सारखं काहीतरी इन्फॉर्मेशन भरत राहायचं, माहिती भरत राहायची, बिनाकामाची माहिती, उपयोगी नसलेली माहिती, प्रेरणादायी नसलेली माहिती, आपल्या ज्ञानात भर न घातलेली माहिती आणि नकारात्मक विचार असलेली, नकारात्मक माहिती, नकारात्मक गोष्टी असलेली माहिती बऱ्याच प्रमाणात हे सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे कुठेतरी डिजिटल डिटॉक्सिकेशन
इंटॉक्सिकेशन होत आहे आणि डिजिटल डिटॉक्स करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे जी. आणि पुन्हा एकदा सकारात्मकतेकडे आणि हातात पुस्तक घेण्याच्या प्रवृत्तीकडे वळण्याची आज तरुणाईला आणि सर्वांना गरज आहे. जी, अगदीच राजेशजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. तत्पूर्वी आपण पाहूयात स्वामी विवेकानंद कोण होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं मूळ नाव आहे. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. रामकृष्णांनी संन्यास दीक्षा देऊन स्वामी विवेकानंद असं त्यांचं नामकरण केलं. विवेकानंदांनी पाश्चात्य जगाला वेदांत योगाचा परिचय करून दिला. हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणलं. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचा परिचय करून दिला. हिंदू तत्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी वेदांताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तर पुन्हा एकदा आपण राजेशजी सर्वज्ञ यांच्याशी बातचीत करत आहोत. राजेशजी, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचं नातं आणि रामकृष्ण परमहंस यांना भेटण्याआधीचे स्वामी विवेकानंद आणि त्यांना भेटल्यानंतरचे स्वामी विवेकानंद याच्यातील फरक. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु आणि भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा ही पूर्वीपार चालत आलेली आहे आणि गुरुनी शिष्याला तयार करणं, त्याच्यामध्ये त्याचा विकास करणं, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास करणं आणि गुरुनी शिष्याला आपले अनुभव, आपलं ज्ञान, आपल्यामधले सर्व जे शक्ती आहेत ते देणं आणि शिष्याकडून चांगलं काम करून घेणं समाजासाठी, मानव कल्याणासाठी, ही परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे वैदिक काळापासून. त्याच परंपरेचं द्योतक हे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही गुरु शिष्याची परंपरा भारतामध्ये, सर्व जगामध्ये लोकप्रिय आहे. आणि आपण आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की स्वामी विवेकानंदांना जेव्हा संस्था स्थापन करायची होती समाजामध्ये कार्य करण्यासाठी, त्यावेळेस ते स्वतःचं नाव देऊ शकले असते, ते वेगळं नाव देऊ शकले असते, परंतु त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन हे आपल्या गुरुच्या नावाने संस्था स्थापन केली. त्यांनी विवेकानंदांनी आपल्या आडनावाने, आपल्या वडिलाच्या नावाने, आपल्या भावाच्या नावाने, आपल्या आईच्या नावाने, आपल्या कुलदेवतेच्या नावाने हे करू शकले असते किंवा मग आपल्या प्रदेशाच्या नावाने, आपल्या जातीच्या नावाने करू शकले असते, समाजाच्या नावाने, परंतु त्यांनी आपल्या गुरुचं नाव दिलं त्या संस्थेला, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन. आणि हीच खरी गुरुला श्रद्धांजली. गुरुने ज्या पद्धतीने शिष्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकास करून घेतला शिष्याचा, शिष्याला आपले सर्व आध्यात्मिक शक्ती शिष्यामध्ये ट्रान्सफर केल्या आणि त्याच्या हातून एक चांगलं जागतिक कार्य, मानव कल्याणाचं कार्य केलं, त्याचं ट्रिब्यूट म्हणून, त्याचे उपकाराची फेड म्हणून विवेकानंदांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या आपल्या गुरुच्या नावाने केल्या. जी, अगदीच राजेशजी, खरंच गुरुची महती ही आपल्याला स्वामी विवेकानंदांकडून एक उदाहरणादाखल मिळतेच आहे. आणि धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचलीत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणाबद्दल. स्वामी विवेकानंद यांची आज 161वी जयंती आहे. त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंदांचे विचार प्रसारक राजेशजी सर्वज्ञ हे आपल्याशी जोडले गेले होते आणि खूप छान पद्धतीने माहिती, विवेकानंदांचे विचार त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत.